विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आढावा घेण्यात आला घेतला. उद्या 2 मतदारसंघ वैजापूर 2 मतदारसंघात शिवसेना आणि शिवसैनिक अतिशय सज्ज आहेत. यंत्रणा बऱ्यापैकी कामाला लागली आहे आणि मला खात्री आहे की आमच्या युतीच्या उमेदवारांना तरी 2014च्या लोकसभेपेक्षा काहीपेक्षा जास्त मतदान आमच्या युतीचे उमेदवार घेतील. संभाजीनगरच्या युतीच्या उमेदवारांची मातोश्रीवर लवकरच घोषणा होईल. युती झालेली आहे मतदारसंघ शिवसैनिकांनी आहे, त्याच्यामुळे आम्ही कामाला सुरुवात केली. आज खास बोलवण्याचं कारण कारण गेली निवडणुका जाहीर झाल्यानंतर या शहरामध्ये अनेक प्रश्न होते, आधी काही असतात. तो महापालिकेतील आमच्या महापौर असतील, सभागृह नेते असतील, अध्यक्ष असतील किंवा शिवसेनेचे नगरसेवक असतील, त्यांनी बऱ्यापैकी आपल्याला कल्पना असेलच की कचऱ्याची कोंडी झाली होती. गेल्या वर्षभरामध्ये या सगळ्या प्रक्रिया म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे पर्याय समोर आहेत. त्या पर्याय आपण चांगल्या पद्धतीने निवडू. शहरामध्ये आपण 4 ठिकाणी 4 ठिकाणी कचरा प्रक्रियेची जागा निश्चित केली आणि कामाला सुरुवात आहे. आणि मी आज स्वतः त्या शहरात फिरलो. म्हणजे आमच्या काही सन्माननीय विरोधकांकडून 6 महिन्यापूर्वी कचऱ्याची कोंडी झाली होती, पण आज शहरामध्ये बऱ्यापैकी म्हणजे मी आज सगळी फिरताना रस्त्यावरती कचरा मला दिसला. रस्त्याबद्दल फार चर्चा सुरू आहे. मला कल्पना आहे की 2-2.5 वर्षापूर्वी या शहरामध्ये रस्ते खराब होते, परंतु या 2-2.5 वर्षांमध्ये या शहरातील बऱ्यापैकी रस्ते काही कॉन्क्रिटीकरण झालेले आहे, बरोबर ना, काही आणखी कशा पद्धतीने तिथे रस्ते झालेले आहेत. 100 म्हणजे आता बऱ्यापैकी रस्ते झाले आणि आणखी 100 कोटीचे रस्ते प्रस्तावित आहेत, निधी आलेला आहे. त्यामुळे रस्त्याची जेवढी समस्या म्हणजे आज ज्या महापालिकेवरती जो हल्ला केला जातो विरोधात, मला असं वाटतं की रस्ते शिवरेज आम्ही प्रकल्प पूर्ण केला, कार्यान्वित केला. माननीय आदित्यजींनी त्याचं लोकार्पण पण केलं. आणि हे जे महत्त्वाचे मूलभूत प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती आमचे नगरसेवकांनी कुठल्याही नगरसेवकाच्या वॉर्डमध्ये मी यायला तयार आहे. बऱ्यापैकी अंतर्गत रस्ते, बऱ्यापैकी मुख्य रस्ते हे अतिशय चांगल्या पद्धतीनं मेंटेन करण्याचं काम महापालिकेने केलेलं आहे. कदाचित कुठे पाईपलाईनचं काम, कुठे इलेक्ट्रिसिटीचं काम, असे कुठे रस्ते जर कुठले असतील तर नक्कीच आमची जबाबदारी आहे. परंतु हे शहर मराठवाड्याची राजधानी आहे. या शहरामध्ये औद्योगिककरण या शहराचं झालेलं आहे आणि भविष्यात चेन्नई MIDCच्या माध्यमातून 25 तारीख उद्योग इथं येथे येणार आहे. आणि म्हणून काल मी आमच्या मुद्दामात पत्रकार परिषद विरोधकांनी जरूर आमच्यावरती टीका करावी,
परंतु हे शहर बदनाम होईल, या शहराला इतिहास आहे आणि या शहरामध्ये येणाऱ्या विकासाला आम्ही बस चालू केली. स्मार्ट सिटीमध्ये हे शहर आहे आणि या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात निधी मिळेल आणि हे करण्याचं उद्दिष्ट एवढंच आहे की मूलभूत गरजा पाणी समांतरचं कालच उद्योजीने मुख्यमंत्र्यांजवळ वैयक्तिक पण चर्चा केली आणि समांतरसुद्धा मार्गी लावण्याचा दृष्टिकोन होतो. तुम्हाला कल्पना आहे ते दोघे पार्टनर कोर्टात गेले. कोर्टात गेल्यानंतर लोकांनी एक प्रक्षोभ निर्माण झाला की समांतर खाजगीकरण नको, त्याच्यामध्ये बिलं वाढतील, त्या मीटर वगैरे वगैरे सगळ्या गोष्टीमुळे आता या समांतरला कदाचित घरचा रस्ता दाखवण्याची आमच्या वेळ आलेली आहे आणि लवकरच ही आचारसंहिता संपल्यानंतर चांगल्या प्रकारचं नियोजन करून समांतरचं सुद्धा काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण ह्या शहरामध्ये जितका इन्फ्रास्ट्रक्चर चांगला असेल तितक्या नवीन इंडस्ट्री येतील. माननीय उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून आज करोडो रुपये सेंद्रा इंडस्ट्रीला आलेले आहेत आणि आम्ही सेंद्रा इंडस्ट्रीला थोडी कंपनी येईलच, परंतु मूलभूत गरजा त्या कंपनीत येणारे कामगार, त्या कंपनीत येणारे अधिकारी, त्या कंपनीत येणारे क्षमता का आरोप नहीं लगा है. वो जो काम कर रहे हैं उसको काम करने की सिस्टम है उसको थोड़ा स्पीडअप करने के लिए हमने वो बोले और उन्होंने एक्सेप्ट भी किया है. तो बातों को करना आता त्या विषयावर पडदा पडलेला आहे. काय मला फक्त एवढंच तुम्हाला सांगायचं आहे, मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की या कचऱ्याच्या ह्याच्यामध्ये बघितलेलं आहे. या शहरामध्ये मी अनेक वेळा आलो, तो रस्त्यावरती कसा कचरा पडला होता, या कशा सिस्टीम होत्या आपल्या, त्या सगळ्या एक चिंताजनक बाब होती आणि त्याच्यानंतर पर्याय. हा पर्यायसुद्धा काही एका दिवसात आला नाही. या सगळ्या पर्यायासाठी वेगवेगळ्या आमचे सगळी मंडळी नवीन मुंबईचा प्लॅन बघून आले, इंदोरला जाऊन आले. जे काही नवीन टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातून ह्याच्यामध्येच आम्हाला टेंडर मागवणं एक प्रक्रिया अगदी कमी केली आम्ही, पण शेवटी त्या प्रोसेसमधून जावं. टेंडर पास झाल्यानंतर तिथं ते त्यांचे शेड उभं करणं, त्यांच्या मशिनरी आणणं, त्याने आम्हाला पहिल्यांदाच सांगितलं आमचे टीकाकार असतील त्यांना माझी विनंती, जरूर शिवसेनेच्या वरती टीका करा. आम्ही खेळाडू वृत्तीचे आहोत. खेळाडू वृत्तीने आम्ही राजकारण केलं आहे. कुठचीही कधी राजकारण करणारी शिवसेना नाही. तसे आम्हाला शिवसेना प्रमुखांनी आम्हाला कधी शिकवलेलं नाही आणि म्हणून शहर बदनाम होणार नाही. वैयक्तिक तुम्ही आमचा उमेदवार कोणाच्यावर टीका करा, महापौरावर टीका करा, पण महापालिकेमध्ये काहीच झालं नाही अशा प्रकारची कृपया टीका करू नये. आमचे महापौर 24 तास उपलब्ध आहेत, आमचे पदाधिकारी 24 तास उपलब्ध आहेत. सकाळी कुठलीही घटना झाली तर पहिल्यांदा शिवसैनिक पोचतो. आजी एक घटना झालेली आहे, दुर्दैवी घटना आहे ती. शिवरेजमध्ये काही शेतकऱ्यांचं अपघात झालेला आहे असं मला आता कळलेलं आहे. महापौरांच्याच माध्यमातून कळलं. ताबडतोब महापौर तिथे पोचले. जी काय महापालिकेची त्यांना मदत करायची नक्कीच करते आणि म्हणून निवडणुका निवडणुका होऊन जातील. पण ह्या शहराचं केवळ संभाजीनगरमधली लोक बघतात असं नाही, महाराष्ट्रातली लोक बघत आहेत, देशातील लोक बघत आहेत, जगातील लोक बघत आहेत. सातत्याने संभाजीनगरच्या जनतेने शिवसेनेला आशीर्वाद दिले. शिवसेनेवरती त्यांचा विश्वास आहे. शिवसेना प्रमुख उद्धवजींचं या शहरावरती प्रेम आहे. आम्ही कुठेही जनतेची निवडणुका झाल्या म्हणून आम्ही कधी लोकांच्या समस्या विसरलेल्या नाही. याहीपेक्षा अतिशय जोरामध्ये आम्ही या शहरातल्या महापालिकेच्या माध्यमातून मूलभूत ज्या सेवा आहेत देण्याचं नक्कीच आम्ही काम पूर्ण करू आणि मला विश्वास आहे की ही लोकसभा आम्ही प्रचंड मताने निवडू. फक्त एकच आहे
की सातत्यानं कचरा कचरा कचरा, सातत्यानं पाणी खड्डे. आज या शहरात कदाचित असतील खड्डे, पण नाही 90% या शहरामध्ये खड्डे. ओके. लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. शिवसेना आणि भारतीय पक्षाची युती झालेली आहे. काल या ऐतिहासिक शहरामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी आणि या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा युतीचा मेळावा झालेला आहे. अतिशय वातावरण चांगलं आहे. ह्या शहरामध्ये दोघेही नेते येण्यापूर्वी या शहराच्या प्रश्नावरती त्यांनी चर्चा केली आणि येणाऱ्या काळामध्ये मग ती समांतर असेल, आणखी कुठले जे प्रश्न असतील, स्मार्ट सिटी असेल, तर ह्या शहराला आता युती झाल्यानंतर राज्य शासनाकडून चांगल्या प्रकारचं सहकार्य मिळेल अशा प्रकारचं सुद्धा दोघांनी त्या मेळाव्यामध्ये सांगितलेलं आहे. आज खास करून ही निवडणूक जाहीर झाल्यापासून मी मुंबई शहरामध्ये असतो, परंतु ह्या शहरामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा महिन्यातून 2 वेळा इथं येत असतो. महापालिकेचे कारभार असेल, तक्रारी असतील, त्या जातीने बघत असतो. कचराकुंडी मी ह्या शहरातली पाहिलेली आहे, परंतु जी वर्षापूर्वी कचराकुंडी होती तिच्यावरती आता प्रश्न उपस्थित करून ह्या महापालिकेला म्हणजे रस्त्याबाबतीतसुद्धा मी समजू शकतो की 1-1.5 वर्षापूर्वी या शहरामध्ये खूप रस्ते खराब होते, पण आज या शहरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे रस्ते आहेत. हे शहर खड्डेमुक्त आहे आणि ज्या वेळेला ह्या शहराच्या बदनामीकारक ज्या बातम्या मी आपलं महाराष्ट्र बघतोय त्या देशामध्ये जातं आहे, कारण ही शहर येणाऱ्या काळात एक औद्योगिक विकास या शहराचा खूप मोठा होणार आहे. आणि म्हणून मी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी माझ्या राजकीय मित्रांना किंवा आमच्यावर आरोप करणाऱ्या मित्रांना मी ह्या माध्यमातून आवाहन करतो ते आम्ही आमच्यावर जरूर टीका करा, परंतु हे शहर महाराष्ट्राच्या नकाशावरती बदनाम होईल अशा प्रकारच्या महापालिकेवरती आणि या शहरावरती टीका करू नका. आमच्या चुका जरूर दाखवा, आमच्या उमेदवाराच्या चुका जरूर दाखवा, परंतु या शहर बदनाम करू नका अशा प्रकारचा पत्रव्या परिषदेच्या माध्यमातून माझ्या सर्व या शहरातील आमच्या विरोधी पक्षातील मित्रांना मी सांगू इच्छितो. खड्डेमुक्त शहर झालेलं आहे आणि कचरा नाहीसा झाला असा दावा तुम्ही करता? कचरा नाहीसा कधीच होणार. हा कचराचा प्रश्न सगळ्या जगात आहे, केवळ संभाजीनगरमध्ये आहे याच्यातला भाग नाही. पुणे पेटलं आहे, तर आम्ही एप्रिल नंतर प्रोसेस करतोय आणि त्या प्रोसेसमधून ह्या शहरात असते ह्या शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावली नाही अशा प्रकारचं आमचं काम चाललेलं आहे. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.